तेव्हा हाच पेंग्विन तिकडे पर्यटन मंत्री म्हणून होता। दिशा साली आणि सुशांत सिंग राजपूत सारखे प्रकरण बाहेर काढायची। सन्मान्य राणे साहेब असतील, या कोकणावर येणारा प्रत्येक संकट गेली 35 वर्ष राणे साहेबांनी तुमच्यापर्यंत कधीही पोहोचू दिलं नाही, म्हणून भविष्यामध्ये पण तुम्ही या सिडको फिडकोची चिंता करू नका, एवढा विश्वास मी माझ्या इकडच्या जनतेला दे। पण कधीतरी त्या विनायक राऊताला आला तर त्याला विचारा की बाबा सिडको करतोयस ना, सिडकोचा फुल फॉर्म तरी बोल बाबा, काय म्हणतात, काय अर्थ आहे त्याला। आता पाणबुडी प्रकल्पाच्या बद्दल बोलला, आता आमचे केसरकर साहेब पोचतील बरोबर। पाणबुडी प्रकल्प सावंतवाडी वेंगुर्ला मध्ये आणणार होते। आता त्या पाणबुडी प्रकल्प जेव्हा आला तेव्हा हाच पेंग्विन तिकडे पर्यटन मंत्री म्हणून होता। पूर्ण दिवस नाईट लाईफच्या नावाने तिथे थेरं करायची, तिथे महिलांवर शोषण करायचं, दिशा साली आणि सुशांत सिंग राजपूत सारखे प्रकरण बाहेर काढायची, तिथे तोंड काळं करायचं आणि महाराष्ट्राकडे येणारे हे चांगले प्रकल्प पर्यटन मंत्री म्हणून ह्यांनी लक्ष दिलं नाही, ह्याच्यामुळे इकडं तो प्रकल्प होऊ शकला नाही। म्हणून कोकणाचा कोण खरा अर्थाने विरोधक असेल तर हे उद्धव ठाकरे आणि त्यांचा तो पेंग्विन आहे, एवढं मी ह्या निमित्ताने आवर्जून सांगितलं। म्हणून उगाच तुमची जे काय पाप आहेत ना ते आमच्यावर टाकू नका, तुम्ही काय करू शकता ते सांगा। आता कालच्या त्या सभेमध्ये आमच्याकडे पण आहेत मित्र, मध्ये मध्ये मुद्दामून सभा दाखवतात, काहीतरी क्लिप दाखवतात, आमचे पत्रकार मित्र आहेत, इकडे आले तर तिकडे बरोबर जातात, पुरा दिवस बातमी चालली पाहिजे ना, तर नंतर आले काय साहेब बघा हे लोक असे बोललेले आहे। आता मला आश्चर्य असं वाटलं की राम मंदिरासाठी पूर्ण देशातला प्रत्येक हिंदू 500 वर्षापासून ज्याची वाट पाहत होता, त्या राम मंदिराच्या निर्माणासाठी आमच्या राष्ट्रीय स्वयंसंघाचे कार्यकर्ते असो, हिंदू समाजाचा प्रत्येक व्यक्ती असो, राम मंदिरच्या निर्माणाच्या अगोदर प्रत्येक घराघरामध्ये फिरला आणि अक्षता वाटपाचा कार्यक्रम घेतला। हे पुण्य काम हिंदू समाज उत्स्फूर्त पद्धतीने करत होता आणि कालचा तो कुडाळ मालवणचा आमदार आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी, तिथे काहीतरी मी चांगलं बोलतो हे दाखवण्यासाठी काल त्यांनी असंख्य हिंदू समाजाचा अपमान त्यांनी या निमित्ताने केला। त्यांनी सांगितलं जी काय अक्षता वाटली गेली, घराघरामध्ये ज्या अक्षता जे हातात दिला गेला राम मंदिराच्या निमित्ताने, ती किराण्याच्या दुकानातून आणली गेली होती। हे आश्चर्य आहे। म्हणजे नेत्याला खुश करण्यासाठी ज्या हिंदू समाजातून तुम्ही येता त्यांचाही अपमान करण्याचं काम इकडचे उबाटाचे लोकप्रतिनिधी आमदार करत असतील तर त्याला चोख उत्तर येणाऱ्या 7 मेला हिंदू समाज निश्चित पद्धतीने देईल, एवढा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। म्हणून परत जाता जाता आपल्या सगळ्यांना विनंती करेन, जे काय बोलायचं आहे आपले राजसाहेब ठाकरे आणि राणे साहेब निश्चित पद्धतीने बोलतील, आपल्याला सगळ्यांना समजवतील, पण मी आपल्याला विनंती करणार आहे की तिन्ही पक्षाच्या सगळ्या पक्षाच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपल्याकडे आजची रात्र आहे, उद्या आहे आणि परवा मतदान आहे, जागता पहारा दिला पाहिजे। आजपासून 7 तारखे रात्रपर्यंत कोणीही झोपता कामा नये असा निर्धार करून तुम्ही दिवस रात्र मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम करायला पाहिजे। कारण का परत 5 वर्ष परत चुकून तो अगर विनायक राऊत परत इथे बसला तर वरती मोदी साहेब चांगले निर्णय घेत असताना ते आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या मतदारांपर्यंत पोहोचूच शकणार नाही, अशी अवस्था इकडच्या मतदारांची होईल। तुम्ही एक लक्षात घ्या की राणे साहेबांना मत म्हणजे मोदी साहेबांना मत, मोदी साहेबांना मत म्हणजे विकसित भारताला मत, असा निर्धार करून तुम्ही येणाऱ्या 7 मेला कमळ या चिन्हावर मतदान करून सन्मान्य राणे साहेबांना ऐतिहासिक मताधिक्य करून निवडून द्या, एवढीच कळकळीची विनंती या निमित्ताने करतो। आणि परत एकदा आदरणीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख सन्मान्य राजसाहेब ठाकरेंना आणि सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेते मंडळींना या भागाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.